नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवर या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. तुमच्या लाडक्या एबीपी माझाच्या झिरो आवर या नव्या कोऱ्या शो मध्ये आपण देशातील, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या सांगतो, त्यांच्यावर प्रश्न विचारतो, चर्चा करतो. सोशल मीडियावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांमधील काही निवडक प्रतिक्रियांना झिरो आवर मध्ये स्थान सुद्धा देतो. झिरो आवर आज आपल्याला काही महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत. कांद्याचा विषय आपण कालही घेतला होता आणि त्यावरच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या घडामोडी बघता, तसेच शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांना लक्षात घेता आपण आजही हा विषय घेणार आहोत. आपली दुसरी बातमी अगदी वेगळी आहे. ती आहे सेक्सटॉर्शनच्या जगातून. असं जग जिथे तुम्हाला मोहपाशात अडकवून तुम्हाला ब्लॅकमेल केल्या जातं. तर वळूया आपल्या पहिल्या बातमीकडे. केंद्राने कांदा निर्यात मूल्य वाढवलं आणि महाराष्ट्रात त्याविरोधात वातावरण तयार होत असल्याचं चित्र दिसू लागलं. कांदा हा राजकीय दृष्ट्या हॉट टॉपिक असल्यानं यच्चयावत सगळे पक्ष आणि झाडून सगळे छोटे मोठे नेते मैदानात उतरले. राज्यात सरकारमध्ये असलेल्या तिन्ही पक्षांची, त्यातही खास राष्ट्रवादीची तारांबळ उडाली. अखेर केंद्रानं काही नव्या निर्णयाची घोषणा केली. निर्यात शुल्क कमी केले नाही, पण 2 लाख टन कांदा हा ₹2,410 प्रति क्विंटल या दरानं खरेदी करण्याचे आश्वासन दिले. जपानमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिल्लीतून पियुष गोयल आणि धनंजय मुंडे, मुंबईत मुख्यमंत्री शिंदे, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांनी आता शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं सांगितलं. आणि याच विषयावर आम्ही सकाळी प्रश्न विचारला होता. तो बघूया आपल्या पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न होता, आज सरकारनं घोषित केलेल्या उपाययोजनांमुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळेल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. या प्रश्नावरील निवडक प्रतिक्रिया आणि तुमचा कौल जाणून घ्यायचा आहेच. पण त्याआधी आज गल्ली ते दिल्ली कांदा प्रश्नावर काय काय घडलं ते जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. कांद्याच्या प्रश्नावर महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजधानी दिल्लीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. राज्यातील कांदा उत्पादकांचं आणि व्यापाऱ्यांचं गाऱ्हाणं गोयल यांच्या समोर मांडलं. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यापूर्वी 11 रुपये 15 रुपये प्रमाणे खरेदी कांद्याची झालेली आहे. आज ऐतिहासिक भाव नाफेड करून केंद्र सरकारने आत्तापर्यंत 3 लाख टन खरेदी केलेला आहे. पण इथून पुढचा जो 2 लाख टन कांदा खरेदी केला जाणार आहे तो 2410 रुपयांनी या ठिकाणी क्विंटलाप्रमाणे खरेदी केला जाणार है. कुछ चिंता करने की ज़रूरत नहीं है. भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, गुजरात सरकार, मध्य प्रदेश सरकार, हम सब इस चीज़ पर पूरी तरीके से नियंत्रण रखे हुए हैं और किसानों के हित में सरकार पूरी तरीके से तत्पर है. बैठकीनंतर दोन्ही मंत्र्यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्याआधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जपानमधून ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली. त्यामुळे श्रेयवादाची लढाई सुरू आहे का अशी चर्चाही सुरू झाली. त्यांना अपेक्षितच नव्हतं की एवढा मोठा भाव केंद्र सरकारकडून जाहीर होईल, पण विरोधकांची आता गोची झालेली आहे आणि म्हणून मग श्रेयवादामध्ये ते पडलेले आहेत. मला वाटतं शेतकऱ्यांचा फायदा झाला ते बघा ना. दिल्लीतील या घडामोडींनंतर राज्यात काही बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी विक्री सुरू झाली. आताच्या घडीला शेतकऱ्यांकडे 40 लाख टन कांदा शिल्लक असल्याचं शेतकरी नेते अजित नवले यांनी सांगितलंय. त्यामुळे सरकारच्या 2 लाख टन कांदा खरेदीचा कितपत फायदा होईल याबाबत शंका अजित नवले यांनी उपस्थित केली आहे. निर्यात कर तसाच ठेवून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केल्यामुळे कोणताही रिलीफ हा शेतकऱ्यांना मिळणार नाही, भाव सुधारणार नाही. 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणं हा या समस्येवरचा उपाय होऊ शकणार नाही. आजचा निर्णय येण्याआधी वेगवेगळ्या जिल्ह्यात शेतकऱ्यांची आंदोलनं सुरूच होती. शेतकरी आणि निर्यातदार या दोघांच्याही मनात अनेक प्रश्न आणि संभ्रमाचं वातावरण दिसत होतं. शासनानं
हा निर्णय घेत असताना शेतकऱ्यांचं हित पाहणं खूप गरजेचं होतं. कुठंतरी कांद्याला 2 रुपये मिळतील अशी आमची अपेक्षा उंचवली, पण सरकारने जो ऐनवेळी निर्णय घेतला तर आम्ही निषेध करत नसून 2 दिवस जर सरकारनं हा निर्णय मागे घेतला नाही तर आम्ही हे मोठं आंदोलन, संपूर्ण तीव्र आंदोलन महाराष्ट्रात केल्याशिवाय राहणार नाही. फक्त शेतकऱ्यांचं नाव करून गव्हर्नमेंट जर असं करत असेल तर हे चुकीचं आहे आणि यात शेतकऱ्यांना काहीही फायदा नाही आहे, नुकसानच आहे. शेतकऱ्यांकडे 60 ते 70% माल हे ॲव्हरेज आहे, म्हणजे लवकर खराब होणारा माल आहे आणि जे 30-35% माल चांगला आहे त्याला आम्ही भाव देतोय. नाफेडला घ्यायची गरज नाही त्याला. गेल्या काही आठवड्यात राज्यात कांद्याचे दर 20% वाढले होते. काही भागात 1 नंबर कांद्याला 25 ते 30 रुपये किलो दर मिळाला होता. त्यात नाफेड 2410 रुपये क्विंटल दर फक्त चांगल्या दर्जाच्या कांद्यालाच देतो. अशा वेळी मध्यम किंवा सरासरीचा कांदा असणाऱ्या 60 ते 70% शेतकऱ्यांच्या हातात किती दर पडेल हा प्रश्न विचारला जातोय. 0 आवर्ससाठी ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. 2 लाख टन कांदा 2410 रुपये दरानं खरेदी करणं हा ऐतिहासिक निर्णय असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शरद पवारांवरही कटाक्ष करण्याची संधी त्यांनी सोडली नाही. त्यांच्या सोबत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशवंत कांद्याचा टिकाऊपणा वाढवण्यावर भर दिला जाईल असं सांगितलं. श्रेयवादाची कसलीही लढाई नसल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. जाऊया मीडिया सेंटरला. केवळ राजकारण न करता शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आपण सगळ्यांनी. पवारसाहेब मोठे नेते आहेत, तेही 10 वर्ष कृषी मंत्री होते. त्या काळामध्ये देखील अशी परिस्थिती निर्माण झाली होती, पण तेव्हा कांद्याला अशा प्रकारचा निर्णय त्या संकट काळात घेतला गेला नाही. तुम्ही श्रेयवादाच्या लढाईत नाही, आम्ही शेतकऱ्याला मदत करण्याच्या भूमिकेमध्ये प्रथम प्राधान्याने लक्ष घालणारे आहोत. आणि मी श्रेयवाद घेणारे आम्ही लोक हपापलेले नाही, ती गोष्ट लक्षात ठेवा. श्रेयवादवाले घरी बसले. राज्यातील लाखो शेतकऱ्यांशी निगडीत विषय असल्यामुळे आपण सकाळी यूट्यूब, ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुकवर हा प्रश्न विचारला होता. त्याला भरभरून प्रतिसाद आलाय. त्यापैकी काही निवडक प्रतिक्रिया आपण पाहूयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, सरकारनं घोषित केलेल्या उपाययोजनांमुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळेल काय? दिनेश काळे यांनी इंस्टाग्रामवरून सांगितलंय की शेतकऱ्यांकडून कांदा खरेदीचा निर्णय 100% स्वागतार्ह आहे. व्यापारी शेतकरी यांच्यात समन्वय असणं आवश्यक आहे. दुसरी प्रतिक्रिया इंस्टाग्रामवरूनच राहुल गावित यांची. आता शेतकऱ्यांकडे कमी आणि व्यापारी लोकांकडे जास्त कांदा शिल्लक आहे, म्हणजे फायदा व्यापाऱ्यांना मिळेल असं राहुल यांचं म्हणणं आहे. पुढची प्रतिक्रिया फेसबुकवरून जयप्रकाश कराडे यांची. काहीच फायदा होणार नाही. 2410 रुपये क्विंटल दरानं शेतकऱ्याचा कांदा व्यापारी घेतील का? शंतनू गौतम यांचं फेसबुकवरून प्रतिक्रिया आहे. तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. नंदू बागुल यांची यूट्यूबवरून प्रतिक्रिया आहे. व्यापारी आणि शेतकरी दोघंही एकमेकांवर अवलंबून आहेत. निर्यात शुल्क जास्त भरावं लागत असेल तर व्यापाऱ्याला कमी भावाने माल खरेदी करावा लागेल. प्रद्युम्न बर्वे यांनी म्हटलंय, काहीही केले तरी दिलासा किंवा समाधान मिळणार नाही. व्यापारी बाजार समित्या आहेत तोपर्यंत असेच चालणार. त्यांनी स्वतःची विक्री व्यवस्था करावी. यूट्यूबवरून ही प्रतिक्रिया आहे. सुहास कराडकर, प्रायोजित आंदोलन असेल तर त्याचा कधीही अंत होत नाही. जनमत खराब करणे, धांगडधिंगा करणे हाच उद्देश असतो. NCPची मक्तेदारी आहे तोवर हे असेच चालणार. यूट्यूबवरून ही प्रतिक्रिया आहे. सोशल मीडियावरील या निवडक प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरमध्ये. केंद्राच्या आधीच्या आणि आजच्या नव्या निर्णयाचा काय परिणाम होईल हे जाणून घेऊयात कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्याकडून.
भारतजी नमस्कार, आपलं स्वागत आहे ABP माझाच्या 0 आवरमध्ये. खरं तर आजचा सरकारचा हा जो निर्णय आहे त्याकडे आपण कसं बघता? हा सरकारने जो निर्णय घेतला आहे याची 8 दिवसापूर्वीच माहिती दिल्या गेली होती. केंद्रीय राज्यमंत्री जे आहे भारतीताई पवार त्यांनी म्हटलं होतं की नाफेडच्या माध्यमातून अजून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला जाणार आहे. मुळामध्ये 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याची जी त्यांनी आज घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी जी केली आहे, तर ती घोषणा पूर्ण करण्याच्या आधी जो 3 लाख टन कांदा नाफेडने आणि NCCFने यावर्षी घेतलेला आहे, या कांद्याची खरेदी प्रक्रियाच मुळात बोगसगिरीची आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांकडून थेट कांदा घेण्यात आलेला नाही आहे आणि याच्यामध्ये झालेली जी बोगसगिरी आहे ते जर बघितलं तर किमान 200पेक्षा अधिक जास्त कोटींचा याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या कांद्याला नाफेडकडून त्या दिवशी ठरवून दिलेला जो दर मोठा आरोप आहे त्या हा दराने तुमचा. कुठल्याही ह्या फेडरेशन ऑफ फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी कांद्याची मोठा आरोप आहे आणि हा आरोप आम्ही सिद्ध करून द्यायला पुराव्यानिशी तयार आहे. याच्यात सरकारने, केंद्र सरकारने याचं ऑडिट करावे. याच्यामध्ये राजकीय नेते, याच्यामध्ये नाफेडचे अधिकारी आणि ठराविक शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महासंघ आणि काही शेतकरी उत्पादक कंपन्या सामील आहेत. आणि हा महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेने हा आरोप जो केला आहे आम्ही सिद्ध करून द्यायला पण तयार आहे. नक्कीच आपण आणि हा जो आता 2 लाख टनाचं ते म्हणताय 2410 रुपये हा 2 लाख टन सरकार खरेदी करणार हे आपण म्हटलात आणि हे आपल्याला माहिती आहे. मात्र आज नवले यांनी सांगितलं की 40 लाख टन कांदा शेतकऱ्याकडे पडून आहे आणि त्यामुळे तुलनेत हा 2 लाख टन कांदा अत्यंत कमी आहे. खरंच परिस्थिती अशी आहे का? नक्कीच. आता आकडा जो सांगितला आकडा कोणी अधिकृत सांगू शकत नाही, परंतु 2 लाख टन कांदा नाफेडचा माध्यमातून खरेदी करणं हे बिलकुल कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासारखं नाही आहे. मुळामध्ये केंद्रीय वाणिज्य मंत्री जे आहे पियुष गोयल हे कायम यांच्या भूमिका शेतकरी विरोधी राहिलेले आहे. ते मुंबईमधून त्या सरकारमध्ये नेतृत्व करताय. त्यांचा थेट मतदारांशी किंवा शेतकऱ्यांशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आणि कांद्याच्या बाबतीमध्ये या पुढील काळामध्ये केंद्र सरकारला काही भूमिका घ्यायची असेल, जसं आज महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे जे दिल्लीमध्ये गेले तर त्यांच्याबरोबर काही शेतकरी प्रतिनिधी होते का? तर कुठल्याही प्रकारचे शेतकरी प्रतिनिधी ते सोबत घेऊन गेले नाही. आणि ह्या माध्यमातून केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी जी घोषणा केली 2 लाख टनाची ती तर 8 दिवसापूर्वीच झाली होती. मुळामध्ये 40% जे निर्यात शुल्क लागू केलं आहे त्याच्यामध्ये जो महाराष्ट्रातल्या देशातल्या कांद्याच्या उत्पादकामध्ये संताप आहे तो शमवण्यासाठी कुठलं तरी एक त्यांनी तात्पुरता एक असा जो आहे याचा माध्यमातून वापर केलेला आहे या 2 लाख टन कांदा खरेदीच्या. याचा मुळात 5 लाख टन, आधीचे 3 लाख टन, आत्ताचं 5 लाख टन इतकी कांद्याची खरेदी करणाऱ्या नाफेडचे स्वतःचे लासलगाव आणि पिंपळगाव बसवूनमध्ये 8 ते 10 हजार टनाचे गोडाऊन आहे. हे गोडाऊन आजही रिकामे आहे. यांनी आधी यांचे स्वतःचे गोडाऊन का भरले नाही? शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महासंघ आहे, यांचा काही 5-50 वर्षाचा अनुभव नाही. आता 4-2 वर्षामध्ये हे शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महासंघ उभे राहिले आणि यांचे जे स्टोरेज आहे, गोडाऊन आहे, हे गोडाऊन कशा उभे राहिले आणि यांच्याकडे इतकं भांडवल कुठून आलं? आणि हा सगळा पैसा आणि ही जी कांद्याची खरेदी आहे नाफेडच्या माध्यमातून किती शेतकऱ्यांचा कांदा यांनी खऱ्या दराने घेतला याचं एकदम केंद्र सरकारने ऑडिट करावं, नाही तर महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना हा संपूर्ण विषय कोर्टामध्ये घेऊन जाणार आहे. आता खरं तर तुम्ही आंदोलन पुकारलं होतं काल, आज ही बातचीत झाली, हा निर्णय आला. काही ठिकाणी कांदा खरेदी जिथे बंद होती तिथे आज नव्यानं खरेदी परत सुरू झाली. त्यामुळे आता आंदोलनाची पुढची दिशा फक्त कोर्ट आहे की इतरही काही आंदोलन आहे? मुळात या माध्यमातून एक मला सांगा वाटतं संपूर्ण महाराष्ट्राला की कांद्याच्या शेतकरी असेल किंवा कुठल्याही पिकाची शेती करणारा शेतकरी असेल त्यांनी त्यांची शेती करायची. मुळामध्ये वीज पुरवठा असेल तो दिवसाचा वीज पुरवठा शेतकऱ्यांना मिळत नाही, अखंडित वीज पुरवठा मिळत नाही. त्याच्यानंतर संपूर्ण कष्ट शेतकऱ्याने करायचे, भांडवल शेतकऱ्याने हे करायचं, शेतकऱ्याने कर्ज काढायचं, ते फेडायचं. हे सगळं करणाऱ्या शेतकऱ्याने सगळं झाल्यानंतर त्याच्या शेतमालाला भाव नाही भेटला म्हणून लढायच्या, संघर्ष करायचे, आंदोलनं करायचे. आणि ज्या त्या तालुक्यामध्ये जिथं आमदार असतील, खासदार असतील, जिल्ह्यांमधले मंत्री असतील
त्यांनी मात्र सत्ता उपभोगायच्या आणि निवडणुकीच्या काळामध्ये 5 वर्षानंतर एकदा यायचं आणि आम्ही सर्व शेतकऱ्यांसाठी करणार. आत्ताचं महाराष्ट्रातलं सरकार म्हणते हे गतिमान सरकार आहे, शेतकऱ्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने 6 महिन्यापूर्वी कांद्याला दर नव्हता म्हणून जे 350 रुपयाचं अनुदान जाहीर केले, आत्ता ह्या कार्यक्रमात मी बोलत असेपर्यंत महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्याला अजूनही 350 रुपयाचं अनुदान खात्यावर वर्ग झालं नाही. आणि असं होत असताना आत्ता जे सरकारमध्ये आणखीन काही आमदार विरोधी पक्षात जे होते ते आता तिथं जोडून तेच आणखीन एक उपमुख्यमंत्री महाराष्ट्रात वाढले. म्हणजे दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री वाढले, मंत्री वाढले, पण शेतकऱ्यांकडे बघितलं गेलं नाही. आणि अजितदादा पवार आज महाराष्ट्रामध्ये अर्थमंत्री आहे. आमचं त्यांना म्हणणं आहे की त्यांनी निम्माच निधी काही तो अनुदानाचा मंजूर केला आहे. संपूर्ण 840 किंवा 50 कोटी जे काय असतील ते देण्या इतकं महाराष्ट्र सरकारची क्षमता नाही आहे का? आणि असं असेल तर जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यांनी जे कार्यक्रम घेतले सरकार आपल्या दारी, तिथला नुसता सभामंडप त्यांचा मी म्हणतो 50 लाख 1 कोटीचा असेल. आणि इकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहे. आणि इकडं केंद्र सरकार म्हणतंय की आम्ही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 2 लाख टनाची जी खरेदी करतोय ही एकदम भूलथापा आहे, ही धूळफेक आहे. भारतजी, आणि मी शेतकरी आता आपली व्यथा समजू शकते. सगळे मी आपली व्यथा समजू शकते. माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की आता शेतकऱ्यांना नक्की काय केलं पाहिजे? आपला कांदा विकला पाहिजे की कांदा सध्या विकायला नको? काय तुम्ही सांगाल शेतकऱ्याला आज आमच्या माध्यमातून? आम्ही आपल्या एबीपी माझाच्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना, कांदा उत्पादकांना हीच विनंती करेल की ज्या शेतकऱ्यांकडे आपला टिकाऊ कांदा आहे त्यांनी आपला कांदा टप्प्याटप्प्याने विक्री करावा. ज्या शेतकऱ्यांचं चाळीमधील कांद्याचं सड होण्याचं प्रमाण अधिक आहे त्यांनी आपल्या कांद्याची विक्रीची जी आहे ती गती वाढवली पाहिजे. आणि सरकारने याच्यावरती कुठल्याही प्रकारचे निर्बंध ठेवता कामा नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आत्ता जो व्यापारी असोसिएशनने निर्णय घेऊन जे मार्केट बंद केले आहे, हे मार्केट फक्त शेतकऱ्यांच्या लिलावासाठी बंद असता कामा नये. तर त्याच्यामध्ये व्यापारी बांधवांचा जो चाळीमधला असेल किंवा स्टोरेजमधला, त्यांच्या खण्यावरील गोडाऊनमधला जो कांदा आहे त्याच्यातला 1 किलो कांदा जिल्ह्याच्या आणि राज्याच्या बाहेर जाता कामा नये. नाही तर व्यापारी त्यांच्याकडे असलेला कांदा विकणार आणि पुन्हा आता 15 दिवस मार्केट जर बंद ठेवले तर अचानक ज्या दिवशी मार्केट चालू होईल त्या दिवशी प्रचंड महाराष्ट्रामध्ये आवक होणार आणि जास्त आवकचं कारण देऊन बाजार पाडले जाणार, त्यावेळेला किंमत पडू शकते. अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा आपण भारतजी मांडलेला आहे, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ही काळजी नक्कीच घेतली पाहिजे महाराष्ट्रानं. आपण आपली मत 0 आवरमध्ये मांडले. आपले खूप खूप धन्यवाद. आता वेळ झाली आहे या विषयावर आम्ही सकाळी विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे ते पाहण्याची. आणि आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा जो प्रश्न आम्ही विचारला होता तो होता, सरकारनं घोषित केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा मिळेल का? यूट्यूबवर एकूण 18,000 मतं पडली आहेत आणि ह्यात दिलासा मिळणार नाही म्हणणाऱ्यांची आकडेवारी जास्त आहे. 75% लोकांना वाटतंय दिलासा मिळणार नाही. फक्त 25% लोकांचं म्हणणं आहे होय. ट्विटरवर 61% लोकांचं म्हणणं आहे की दिलासा मिळणार नाही, तर 39 लोकांना वाटतं दिलासा मिळेल. कांदा हे राज्यातीलच नव्हे तर देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी नगदी पीक आहेच, पण महाराष्ट्रात ते ऊसासारखंच राजकीय पीक सुद्धा बनलं आहे. या पिकाच्या लागवड क्षेत्रात, उत्पादनात, मागणीत, पुरवठ्यात, बाजारभावात अगदी छोट्यात छोटा बदल झाला तरी शेतकरी, व्यापारी, ग्राहक, राजकारणी अशा सर्व घटकांना त्याची झळ सोसावी लागते. कांदा निर्यातीवर बंधनं आणली म्हणून शेतकऱ्याचं नुकसान होतं यात तथ्य आहेच, पण ज्यावेळी निर्यातीवर बंधनं नव्हती त्यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्याच्या घामाचं योग्य दाम मिळत होतं का? आणि मिळत नसेल तर त्या झारीतील शुक्राचार्य कोण असतात? असे प्रश्न सुद्धा टाळून चालणार नाहीये. त्यामुळेच कांदा प्रश्नात शेतकरी हिताचा मुद्दा हा कांद्याच्या वरच्या पापुद्र्यासारखा आहे असं म्हणावं लागेल. त्या पापुद्र्याच्या खाली कांदा कापल्यानंतर जशा कांद्याच्या अनेक गोल गोल लेयर्स दिसतात तसेच अनेक किचकट मुद्द्यांचे स्तर या प्रश्नातही दडलेले आहेत.
कांदा व्यापारातील अवांछित घटकांचा हस्तक्षेप कमी होईल आणि कांदा उत्पादकाला खऱ्या अर्थानं अच्छे दिन येतील अशी आशा करूयात. गेल्या काही वर्षांमध्ये जगात एक मोठ्या संकटानं डोकं वर काढलंय, ज्याचं नाव आहे हनी ट्रॅप. आज हा विषय आपण विस्तारानं समजून घेणार आहोत. पण ह्याची आज गरज भासलीये ती नागपूरच्या सना खान हत्या प्रकरणामुळे. सनाची हत्या करणाऱ्या आरोपी अमित साहूवर 50 पेक्षा जास्त प्रतिष्ठित लोकांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा आरोप होत आहे. आणि त्यातच असे हे सगळे व्हिडिओ सना खानच्या फोनमध्ये असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे सना खानच्या हत्येशी कोट्यावधीचं सेक्स्टॉर्शन रॅकेट जोडलं जात आहे. त्यातीलच आजची सगळ्यात मोठी बातमी ही की मध्य प्रदेशाच्या एका आमदारालाही चौकशीसाठी नागपूर पोलिसांनी उद्या बोलवलं आहे. खरं तर हनी ट्रॅप हा शब्द जनसामान्यांमध्ये जॉन ल कार यांच्या टिंकर टेलर सोल्जर स्पाय नावाच्या कादंबरीनं रुजवला आणि आता आपल्या गुन्हेगारी विश्वातला सर्वात मोठं आवाहन हा शब्द बनलाय. नुकताच DRDOचे संचालक प्रदीप कुरुलकर प्रकरणातही याच हनी ट्रॅपचा उल्लेख सातत्यानं होतोय. पण हे काही आता सुरू झालंय असं नाहीये, तर त्याची सुरुवात अनादी काळापासून आहे. हनी ट्रॅपद्वारे हेरगिरीच्या इतिहासात आजवर सर्वाधिक चर्चा झाली ती माताहारी प्रकरणाची. खरं तर लोकप्रिय लेखक पाउलो कोएल्हो यांच्या द स्पाय कादंबरी ही माताहारीच्या कहाणीवर आधारित होती. कथानक ज्या व्यक्तीवर आहे ती व्यक्ती नेदरलँडची मार्गरेट मॅक्लिऑड उत्तम डान्सर होती. फ्रान्समधली फॅशन आयकॉन बनते. तिच्या सौंदर्यापुढे अनेक ब्रिटिश आणि फ्रेंच अधिकारी घायाळ होतात. त्याचाच फायदा घेत मार्गरेट हेरगिरी करते असा दावा होतो आणि फ्रान्सचं फायरिंग स्क्वॉड तिची हत्या करतं. जर्मन लष्करासाठी तिने हेरगिरी केल्याचा आरोप होतो, पण तो कधीही सिद्ध होत नाही. असं असलं तरी हेरगिरीच्या आरोपांमुळेच तिला ठार केलं हेच हनी ट्रॅप पुढे कोल्ड वॉरच्या काळातही सुरूच होतं. अनेक तपास यंत्रणा आपापल्या पद्धतीनं सुंदर महिलांचा वापर करून वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना, राजकीय नेत्यांना आणि मोठ्या उद्योगपतींना आपल्या जाळ्यात अडकवायचे आणि जो अधिकारी अडकला त्याच्याकडून हवी ती माहिती मिळवायचे. पुढे दशकभरात शीतयुद्ध संपलं, पण हनी ट्रॅप आजही कायम आहे. आता त्याचं स्वरूप बदललंय. इतिहासात गोपनीय माहितीसाठी हनी ट्रॅप केलं जायचं, आता त्यासोबत पैशांची वसुलीही होऊ लागलीय. गुन्ह्याचं स्वरूप बदललं आणि त्यामुळे फक्त लष्करी अधिकारी किंवा राजकीय नेते, बडे उद्योगपती यांच्या सोबत आता मात्र सर्वसामान्यही त्यांचे शिकार होऊ लागले आहेत. खरं तर कोरोनानंतर या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कोरोना काळात कोट्यावधी जनता घरात अडकून होती. त्यांची लाईफस्टाईल बदलून गेली. त्यातच एकटे राहणाऱ्या सर्वसामान्यांना असे मैत्रीचे कॉल करून जाळ्या तोडण्याच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली. बरं, यामध्ये अगदी अल्पवयीन मुलांनाही फसवलं जाऊ लागलं. पुण्यातील एका अल्पवयीन मुलानं अशाच प्रकरणातून आत्महत्या केली. त्यानंतर संपूर्ण प्रकरणात कडक कायद्याचीही मागणी सुरू झाली. हेच हनी ट्रॅप कसं होतंय हे आपण पाहणार आहोत. पण याच बदलत्या गुन्हेगारीवरच आम्ही विचारला होता आजचा दुसरा प्रश्न. तो पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, कायदे अजून कठोर करून हनी ट्रॅपचा विळखा सैल करता येईल का? तुम्हाला सांगायचं होतं हो किंवा नाही. याच प्रश्नावर आपल्याला महाराष्ट्राचा कौल पाहायचा आहे. पण फक्त एखादी अनोळखी सुंदर महिला आणि तिच्या प्रेमात पडणं म्हणजेच हनी ट्रॅप असं जर तुमचा समज असेल तर थांबा. कारण फक्त प्रेमात पडणं म्हणजे हनी ट्रॅप नाही,
तर त्याच प्रेमाच्या आड तुमच्याकडून गोपनीय माहिती घेतली जात असेल किंवा तुमच्याकडून पैसे उकळले जात असतील तर हा झाला हनी ट्रॅप। आता सगळ्यात धक्कादायक माहिती, भारत हा सेक्सटॉर्शनची राजधानी बनत चालली आहे अशी भीती अनेक जण व्यक्त करत आहेत। त्याचे कारण हे की दररोज 500च्या वर सेक्सटॉर्शनच्या नवीन केसेस भारतात बघायला मिळत आहेत। यातील खूप कमी प्रकरणात मात्र गुन्ह्यांची नोंद होते। त्यामुळे सर्वांनाच सावध असण्याची गरज आहे। गेल्या दशकभरात भारतासह इतर अनेक देशांमध्ये हनी ट्रॅपची अनेक प्रकरणं समोर आली। त्यातली काही प्रकरणं पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला। हनी ट्रॅपची जर हिस्ट्री पाहायची झाली तर 1980 साली तत्कालीन रॉचे अधिकारी KV उन्नीकृष्णन यांच्यावर हनी ट्रॅपमध्ये अडकून अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप झाला होता। 1978ला त्यांना अटकही झाली होती। 2010ला पाकिस्तानात नियुक्तीवर असलेल्या तत्कालीन प्रेस सचिव माधुरी गुप्ता यांच्यावरही ISIला माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात आला, तोही हनी ट्रॅपमुळे। 2012 वायुदल अधिकारी KK रणजीत यांना हनी ट्रॅपमध्ये अडकल्यामुळे अटक झाली होती। 2015 ते 2017 या 2 वर्षाच्या काळात लष्करातील 5 जवान आणि अधिकारी हनी ट्रॅपचा शिकार झाले होते। 2018ला रोहतकच्या जवानानं सैन्य भरतीच्या 18 सेंटर्सचे फोटो पाकिस्तानी गुप्तचरांना पाठवले होते। 2018लाच नागपूरच्या निशांत अग्रवालनं हनी ट्रॅपमध्ये अडकून ब्रह्मोस मिसाईल संदर्भातली माहिती पुरवल्याचा आरोप होता, नंतर त्याला अटक झाली होती। 2019 बिचित्र बेहरा या जवानाला हनी ट्रॅपमध्ये अडकून माहिती पुरवल्याबद्दल अटक झाली। 2020 दिल्ली DRDOच्या शास्त्रज्ञाचे हनी ट्रॅपमध्ये अडकवून अपहरण करण्यात आले होते। 2022 प्रदीप कुमार प्रजापती या जवानाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून पाकिस्तानला संवेदनशील माहिती दिल्याबद्दल अटक झाली होती। 2023 DRDOचे तत्कालीन संचालक प्रदीप कुरुलकर यांच्यावर हनी ट्रॅपमध्ये अडकून संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिल्याचा आरोप। सना खान प्रकरणात तपास अजून पूर्ण व्हायचा आहे, मात्र हनी ट्रॅपच्या आसपास तो फिरतो आहे। आतापर्यंत 4 जण ताब्यात घेतली आहेत, आणखी काही जणांचा समावेश होण्याची शक्यता आहे, पण त्यासाठी पोलिसांना भाजपच्या कार्यकर्ता सना खान यांचा फोन ताब्यात घ्यावा लागणार आहे। या त्याच सना खान आहेत ज्या 2 ऑगस्टपासून बेपत्ता आहेत। त्यांचा मित्र अमित साहू याने त्यांच्या हत्येची कबुली दिली आहे, पण सनाचा मृतदेह अजूनही मिळालेला नाहीये। रोज काहीतरी नवीन ट्विस्ट या केसमध्ये येतोय। प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर एक गोष्ट पुढे आली आहे, ती म्हणजे हनी ट्रॅप आणि सेक्सटॉर्शन। ते आधी पाहूयात आणि मग याच प्रकरणाची मोडस ऑपरंडी समजून घेऊ। भाजप कार्यकर्त्या सना खान प्रकरणात आणखी एक ट्विस्ट। नागपूर पोलीस करणार एका मध्य प्रदेशातील आमदाराची चौकशी। मुख्य आरोपी अमित साहूला मदत केल्याचा आमदारावर आरोप। सना खान नागपूर भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीची शहर सचिव होती। 2 ऑगस्टला सना खान नागपूरहून जबलपूरला गेली, ती परत आलीच नाही। त्याच घटनेला आता 20 दिवस झालेत, मात्र यातला गुंता काही केल्या कमीच होत नाहीये। आणि या सगळ्या प्रकरणात कालच हनी ट्रॅपचा अँगल समोर आलाय। या प्रकरणातला प्रमुख आरोपी अमित साहूवर नागपूर पोलिसांनी सेक्सटॉर्शनचा गुन्हा दाखल केलाय।
इतकंच नाही तर पोलिसांनी या प्रकरणात कमलेश पटेल आणि रविशंकर यादव या दोघांना अटकही केली आहे. दोघांच्या चौकशीतून अमित साहूचे 2 मोबाईलही जप्त केले. त्याच मोबाईलचा तपास सध्या सुरू आहे, ज्यामध्ये हनी ट्रॅपचे व्हिडिओ असल्याची शक्यता आहे. ते सदर मोबाईल हे आरोपींकडेच मिळालेले आहेत आणि मग ते मोबाईल त्यांच्याकडे का गेले, का ठेवण्यात आले आणि त्याचा उद्देश काय होता, त्याच्याबद्दल तो डाटा त्याचा काढल्यानंतर किंवा रिकवर केल्यानंतर ते सर्व माहिती पुढे येईल की त्याच्यामध्ये काय कोणते प्रकार आहेत, काय क्लिप आहेत का किंवा काय फोटोज आहेत का, या संदर्भात आम्ही चौकशी करत आहोत. आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे ज्या अमित साहूवर हे सगळे आरोप आहेत त्याला मदत करणाऱ्या अनेकांची चौकशी नागपूर पोलीस करतायत. यामध्ये एक आमदार असल्याचंही आता स्पष्ट होत आहे. ज्या व्यक्तींनी मर्डर झाल्यानंतर किंवा सना खान यांना मारल्यानंतर जे आरोपी ज्या ठिकाणी मुवमेंट केलेत आणि ज्या ठिकाणी त्यांना आश्रय मिळाला आहे त्या पद्धतीने ज्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये तो आला आहे त्या लोकांना चौकशीसाठी आपण बोलवत आहोत. नरसिंगपूरचे जे आमदार आहेत संजय शर्मा, त्यांच्याकडे हा आश्रयाला गेला होता का आणि आपण नागपूर पोलीस त्यांना तपासासाठी बोलवणार आहेत का किंवा बोलवलं आहे का? आपण त्या संदर्भात त्यांना नोटीस दिलेली आहे की 23 तारखेला ते हजर राहतील आणि त्या संदर्भात आम्ही त्यांच्याकडे इन्क्वायरी करू. मात्र सध्याच्या तपासात आणखी एक धक्कादायक बाब पुढे आली आहे आणि ती म्हणजे सना खान गायब झाल्यानंतर तिचा मोबाईल अमितनं वापरला होता आणि यातून काही व्हिडिओ क्लिप्सही त्यानं फॉरवर्ड केल्याचं कळतंय. त्या संदर्भात काय आम्हालाही माहिती मिळाली आहे की काही व्हिडिओ पाठवलेले आहेत, आम्ही काही मोबाईल जप्त केलेले आहेत. त्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे. ते व्हिडिओ अजून रिकवर करण्याचं बाकी आहे आणि त्या संबंधित ज्या व्यक्तींकडे हे पाठवले आहेत त्यांचे जबाब आणि चौकशी चालू आहे. गेल्या 20 दिवसांमध्ये नागपूर पोलिसांनी आतापर्यंत अमित साहू आणि धर्मेंद्र यादवला अटक केली. त्यानंतर आणखी दोघांना अटक केली, म्हणजे एकूण 4 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. पण सना खानचा मृतदेह नेमका आहे तरी कुठे? खरंच सना खान सोबत नेमकं काय झालंय? सना खानचा हनी ट्रॅपसाठी वापर केलाय का? सना खानचा वापर करून धनदांडग्यांकडून पैसे वसूल केलेत का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मात्र अजूनही अनुत्तरितच आहेत. रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. सना खान प्रकरणातलं सत्य लवकरच बाहेर येईल. शिवाय मध्य प्रदेशातील आमदारांचं कनेक्शनही उघड होईल. तसं झालं तर देशाच्या इतिहासातलं सर्वात मोठा हनी ट्रॅपही उघड होईल. पण हा ट्रॅप कसा लावला होता, त्यात नेमके कोण कोण अडकू शकतं त्याचीही माहिती घेऊयात. त्यासाठी मीडिया सेंटरला जाऊयात. हनी ट्रॅप कसा करतात? सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या व्यक्तीशी ओळख करणे, तीच मैत्री हळूहळू घट्ट करण्याचा प्रयत्न करणे, बहुतेक वेळा सुंदर महिलांमार्फत मैत्रीचं जाळं टाकणं, संरक्षण क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांना जाळ्यात ओढलं जातं, फसलेल्या अधिकाऱ्यांकडून कळत नकळत माहिती काढून घेतली जाते, खरा हेतू साध्य झाल्यानंतर ब्लॅकमेलिंग सुरू होते, अनेक अधिकारी बदनामीच्या भीतीनं माहिती पुरवतात, हेरगिरी आणि गोपनीय माहिती मिळवणं हा प्रमुख उद्देश. आता हनी ट्रॅपच्या माध्यमातून पैसे वसुलीही जोरात होते. फक्त अधिकारीच नाही तर सर्वसामान्य जनताही आता या हनी ट्रॅप आणि सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकू लागली आहे. फक्त एका व्हिडिओ कॉलमधून तुम्ही या ट्रॅपमध्ये फसू शकता. म्हणूनच आम्ही विचारलं होतं की अशा गुन्हेगारीसाठी कडक कायदे असावेत का? त्यावर महाराष्ट्राचं काय मत आहे ते आपण बघूया. ते पाहण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या मीडिया सेंटरला जाऊया. कायदे अजून कठोर करून हनी ट्रॅपचा विळखा सैल करता येईल का? आपले वर्तन सदाचारी ठेवले आणि नेहमी सजग राहिले तर हनी ट्रॅपमध्ये कुणीही अडकणार नाही. ही प्रतिक्रिया ट्विटरवरून दिली उज्ज्वल कुमार यांनी. संजय काशीकर यांची यूट्यूबवरून प्रतिक्रिया आहे. कायदा तर कडक पाहिजेच. सर्व ऑफिसर आणि वैज्ञानिकांना ट्रेनिंग द्यावं. यूट्यूबवरूनच प्रशांत कदम, स्वतःला सुशिक्षित आणि देशभक्त म्हणणारेच हनी ट्रॅपमध्ये अडकतात. यांची देशभक्ती इथेच थांबते.
इंस्टाग्रामवरून महेंद्र पवार, हनी ट्रॅपच्या संबंधित कायदे कडक करायला हवेत. विनायक डायरे, गुन्हेगारांना कायद्याचा धाक भीती नाही, हा विळखा वाढतच चालला आहे, सावधगिरी बाळगायला हवी, हे दुष्टचक्र मोडावे लागेल. सर्वसामान्यांच्या याच मतावर आता आपण करणार आहोत विचार मंथन. त्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम आणि सायबर सेलचे तज्ज्ञ असणारे ब्रजेश सिंह. आधी आपण जाऊयात उज्ज्वल निकम यांच्याकडे. उज्ज्वलजी, 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आमचा प्रश्नच मुळात हनी ट्रॅपला धरून होता आणि आम्ही विचारलं होतं की कायदे जर कडक केलेत तर ह्याचा विळखा सैल करता येईल का? काय आपलं मत आहे? सरिताजी, स्पष्ट सांगायचं म्हणजे आज आपल्या देशात या संदर्भातील जे कायदे आहेत यांना अजून कठोर करणं आवश्यक आहे, नंबर 1. नंबर 2, या संदर्भात जे हे गुन्हे व्यक्ती करत असतात आणि गुन्हे करण्यासाठी जी माध्यमं वापरली जातात त्या माध्यमांवरती देखील काही कायद्याने जबाबदारी टाकणं हे अत्यंत गरजेचं आहे. मी मुद्दामून हे स्पष्ट करून सांगेन की हनी ट्रॅपच्या किंवा सेक्सटॉर्शनच्या केसेस यामध्ये प्रामुख्याने जी पीडित व्यक्ती असते, ज्या व्यक्तीला असे सेक्सटॉर्शनचे किंवा हनी ट्रॅपचे फोन केले जातात, ती व्यक्ती आपली समाजात मानहानी होईल आणि आपण बदनाम होऊ या भीतीने पोलिसांकडे जाण्यास पहिल्यांदा उशीर करतात, नंबर 1. नंबर 2, पोलिसांकडे ज्या वेळेला तक्रार केली जाते त्यावेळेला देखील पोलिसांकडून जी तात्परतेने पावलं उचलायला पाहिजे ती देखील नाईलाजाने काही वेळेला उचलली जात नाही, हे खेदाने नमूद करावं लागेल. आणि नंबर 3, आज आमच्याकडे शासनाने सायबर सेल हा अद्यावत करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु हे प्रयत्न करीत असताना जे हे ऑनलाईनचे फ्रॉड्स आहेत, मग सेक्सटॉर्शन असेल, हनी ट्रॅप असतील, याकरता ज्या माध्यम म्हणजे मोबाईल फोनचा वापर केला जातो आणि मोबाईल फोन करता आपल्याला माहिती असेल की सिम कार्ड वापरलं जातं. पण आज ह्या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये जी सिम कार्ड्स वापरली जातात ही गुन्हेगारांना सहजगत्या प्राप्त होतात आणि त्याच्यामुळे ही सहजगत्या प्राप्त होत असल्यामुळे त्याच्यात त्यांच्या नोंदी खोट्या असतात आणि म्हणून पोलिसांना त्यांच्यापर्यंत जायला फार उशीर लागतो, खरा गुन्हेगार मिळत नाही आणि ज्याचं सिम कार्ड वापरलेलं असतो तो साधा एक इनोसंट व्यक्ती असते. ह्या गोष्टी दुर्दैवाने आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये जी शिक्षा सध्या प्रस्तावित केली आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक खाली, ही सुद्धा अत्यंत कमी आहे. अर्थात कठोर शिक्षेमुळे गुन्हे कमी होतील असं मी मानत नाही, परंतु गुन्हेगाराला कठोर शिक्षा ही नुसती त्याला शिक्षा नाही तर समाजात अशा प्रकारची कृत्य करण्याची हिंमत, धाडस, पुढच्याच ठेस मागचा शहाणा याप्रमाणे व्हावी अशा प्रकारचे कठोर कायदे देखील आज आवश्यक आहे. धन्यवाद उज्ज्वलजी, अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आपण शेअर केली. आणि कायदे तज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनाही वाटतं की कायदा अजून कठोर होऊ शकतो. आता वेळ झाली आहे पोल सेंटरला जाण्याची. तिथं आपण पाहूयात आपल्या प्रश्नावर महाराष्ट्राचा कौल. आजचा आपला प्रश्न होता, कायदे अजून कठोर करून हनी ट्रॅपचा विळखा सैल करता येईल का? 88% लोकांनी म्हटलेलं आहे हो आणि फक्त 32% लोकांनी म्हटलं 68% लोकांनी म्हटलं आहे हो आणि फक्त 32% लोकांनी म्हटलं आहे नाही. हा ट्विटरवरचा पोल होता. आता आपण बघूया यूट्यूबवर एकूण 11,000 मतं पडलेली आहेत. आपण बघत आहोत की इथं सुद्धा हो म्हणणारी लोक ही जास्त आहेत.
फक्त 12% लोक जी आहेत ती म्हणत आहेत नाही. 88% लोकांचं म्हणणं आहे होय. आता आपल्या सोबत आहेत IPS अधिकारी ब्रजेश सिंह, जे सध्या CMOत कार्यरत आहेत. मात्र त्यांची आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे सायबर गुन्हे आणि त्यांच्या संदर्भातला त्यांचा अभ्यास आणि तपासाचा अनुभव. सध्या ते आपल्या गेस्ट सेंटरमध्ये आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया. ब्रजेशजी, आपण सांगत होतात की हनी ट्रॅप आणि सेक्सटॉर्शन या दोघांमधला फरक. जी, तर दोघांमध्ये फरक असतो. हनी ट्रॅपिंगमध्ये म्हणजे प्रयत्न करून त्या माणसाला एक खोटी प्रोफाईल तयार करून त्या माणसाला विश्वास संपादन केलं जातं आणि हे लॉंग टर्म असतं. म्हणजे सेक्सटॉर्शन एक वेगळा प्रकार आहे जिथे तुमच्या पर्सनल फोटोजचा किंवा तुमच्या मॉर्फ फोटोजचा तुमच्याकडून पैसे मागण्याकरता किंवा ब्लॅकमेल करण्याकरता वापर केला जात असेल. पण हनी ट्रॅपिंगमध्ये लॉंग टर्ममध्ये तुम्हाला विश्वास संपादन केलं जातं. इट इज लाईक अ रिलेशनशिप, जिथे म्हणजे ऑनलाईन एका प्रकारची रिलेशनशिप स्थापन केली जाते आणि याच्याकरता जिथे जिथे जे महत्वाचे लोक आहेत ते शुड बी व्हेरी केअरफुल. तर जे लोक सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशनशी डील करतात त्यांना या प्रकारे फॉरेन जे इंटेलिजन्स एजन्सीज असतात ते व्यवस्थित टार्गेट करतात आणि टार्गेट करताना प्रोफाईल तयार करून आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात आणि हळूहळू आपल्याशी चॅट करतात. चॅट केल्यानंतर ते व्हिडिओ चॅट करायला सुरू करतात. व्हिडिओ चॅट केल्यानंतर ते आपल्याला दे टेक यू टुवर्ड अ सेक्शुअल एन्काउंटर आणि हे झाल्यानंतर मग तुम्हाला रेकॉर्ड करतात. रेकॉर्ड केल्यानंतर मग ब्लॅकमेलचा प्रकार सुरू होतो. आणि इथे मला कधी कधी असं वाटतं की हे जे हनी ट्रॅपिंगचे जे लोक आपण पकडतो ते कधी कधी विक्टिम असतात. म्हणजे त्यांना माहीत नसतं की ते कुठल्या प्रकारामध्ये जात आहेत. आणि असं नाही की हे लोक म्हणजे देशविघातक आहेत किंवा हे लोक सुरुवातीपासून दे वॉन्ट टू बिट्रे देअर कंट्री. पण लॉंग टर्म मध्ये या लोकांना विश्वास संपादन करून मग यांना ब्लॅकमेल केलं जातं. म्हणजे याच्यात एका प्रकारे एकदा व्हिडिओ त्यांना मिळाला, जर त्या व्यक्तीचा कॉम्प्रोमाइजिंग व्हिडिओ मिळाला किंवा चॅट मिळाली तर मग याच्या ब्लॅकमेल करता वापर करण्यात येतो. सो इट इज अ लॉंग टर्म ब्लॅकमेल आणि इट इज अ सिस्टमॅटिक एफर्ट अँड इट इज लाईक ब्रजेशजी, हा तर जो लॉंग टर्म भाग आहे हा एखाद्या अत्यंत महत्त्वाचा अधिकारी असेल किंवा महत्त्वाची व्यक्ती असेल त्याच्याबरोबर होतो. पण आपण आता बघतो की सामान्यतः कोणालाही कधीही कुठलाही व्हिडिओ कॉल येतो आणि त्याच्या मार्फत मग हे सेक्सटॉर्शन सुरू होतं आहे. तर असे जे कॉल्स येतात त्याबद्दल व्यक्तीनं कसा त्या नुसतं कॉल उचललं आणि ब्लॅकमेलिंग सुरू झालं असंही कळतंय. तर नुसतं कॉल उचलून हे होऊ शकतं का? तरी तुम्हाला सर्वात विनोदाची गोष्ट सांगते. म्हणजे काही केसेस मी सायबरला असताना इन्व्हेस्टिगेट केले आणि त्याच्यानंतर आम्ही राजस्थान वगैरे इथे टीम पाठवली आणि आम्हाला कळालं की याच्यात कुठलीही महिला नव्हती. दे वेअर लिप सिंकिंग टू अ व्हिडिओ. म्हणजे एका महिलेचा व्हिडिओ घेऊन जिथे महिला काहीतरी म्हणते त्या व्हिडिओवरून त्या लोकांनी बाकी लोकांना मूर्ख बनवलं की मी आता म्हणजे कपडे उतरविते वगैरे वगैरे असं सांगून त्या माणसाला बाध्य करणे की तो काहीतरी कॉम्प्रोमाइजिंग करेल. आणि मी असे केसेस बघितले आहे जिथे लोकांनी त्यांना वाटलं की दुसऱ्या साईडला एक ऍक्च्युअल महिला आहे आणि एका व्हिडिओवरून लोकांनी काहीतरी जर कॉम्प्रोमाइजिंग केलं तर त्याला ते रेकॉर्ड करतात. रेकॉर्ड केल्यानंतर म्हणतात की माझा फेसबुक प्रोफाईल माझ्याकडे आहे आणि मी तुमच्या फेसबुकवर हे व्हिडिओ पोस्ट करा. म्हणजे त्या एन्काउंटरचा व्हिडिओ घेतात आणि व्हिडिओ घेतल्यानंतर त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न होतो. दिस इज एक्झॅक्टली सेक्सटॉर्शन. आणि याच्यात तुम्हाला आश्चर्य वाटेल की कधी कधी महिला नसतातच. इट इज जस्ट बेसिकली व्हिडिओ अँड लिपसिंग. ब्रजेशजी, एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारते. एकंदरीत असं लोकांना वाटतं की फक्त पुरुषच अशा पद्धतीनं सेक्सटॉर्शन किंवा हनी ट्रॅपचं शिकार होतात. महिलांच्या बाबतीतही असं होतं का? महिलांच्या बाबतीत असं होतं. महिलांच्या बाबतीत इनफॅक्ट एक खूप महत्वाचा स्कॅम आहे ज्याला आपण म्हणतो रोमॅन्स स्कॅम. तिथे लॉंग टर्म मध्ये महिलांना ट्रॅप करण्यात येतं आणि इव्हन मॅट्रिमोनियल साईट्सवरून त्यांना हे प्रस्ताव पाठवण्यात येतात आणि त्याच्यानंतर त्यांना सांगण्यात येतं की तुम्हाला आम्ही एक गिफ्ट पाठवला आहे, त्याच्याकरता कस्टम्सचे पैसे लागतील
मी केसेस बघितले जिथे महिलांनी म्हणजे 20-20 लाख 30-30 लाख घरं विकून पैसे दिलेत. तर याला जेंडरचा असा काही नक्कीच माध्य नाही. नक्कीच जी. अत्यंत आणि कुठल्याही महत्वाची गटाला माहिती आपण आमच्या बरोबर शेअर केलीत. आज आपण जॉईन झालात, आम्हाला खूप खूप धन्यवाद. ब्रिजेश सिंग यांचा जो सल्ला आहे तो नक्कीच लोकांनी ऐकला असेल, ती माहिती ऐकली असेल, कारण आजचा जमाना हा हायब्रिड युद्धाचा आहे. मिलिटरीसाठीचा त्यातीलच एक भाग म्हणजे हनी ट्रॅप. भारतीय सेनेनं अशा प्रसंगांना तोंड देण्यासाठी काही विशेष पावलं उचलली आहेत. सेनेने आपल्या ऑफिसर्स आणि जवानांना तसेच त्यांच्या परिवाराला सुद्धा सांगितले आहे की कुठलेही असे फोटो फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर पोस्ट करू नये ज्यात युनिफॉर्म घातलेला जवान दिसेल किंवा मिलिटरीचे इक्विपमेंट इन्स्टॉलेशन्स किंवा कॅन्टोन्मेंट हे पाठीमागे दिसेल. तसेच सोशल मीडियावर आपले नाव, रँक आणि डिप्लॉयमेंटची जागा शेअर करू नये. आणि एवढेच नाही तर आपण केलेल्या प्रशंसनीय मिलिटरी कामगिरीबद्दल माहितीही सोशल मीडियावर देऊ नये. हे सर्व निर्देश आहेत. तसेच कुठलेही मिलिटरी एक्सरसाइज, ऑपरेशन, ट्रान्सफर, प्रमोशन वगैरे सोशल मीडियावर शेअर करू नये. ह्याचबरोबर अनोळखी व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट मान्य करू नये अशाही सूचना आहेत. सेनेनं आपल्या फोन किंवा वैयक्तिक लॅपटॉपवर कुठलीही कामाची माहिती सेव्ह करू नये इथपासून तर ऑनलाईन पॉर्न बघू नयेपर्यंत सूचना दिल्या आहेत. माहिती नसलेले ॲप्स डाउनलोड करू नये असेही सांगण्यात आल्याचे कळते. हे सर्व सेनेसाठीच नाही तर ह्यातील बराच भाग, बरीच काळजी सामान्यांनीही घेतली तर ते हनी ट्रॅपच्या विळख्यात अडकणार नाही. कायदा कितीही कठोर केला तरी हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या व्यक्तींना शिक्षा होणे हा तर खूप पुढचा भाग असतो. आणि आत्ताच आपल्याला ब्रिजेश सिंगनी सांगितलं की अनेक वेळा तिथं समोर अशी कुठली महिला नसतेच. पहिला आणि सगळ्यात मोठा सवाल असतो तो म्हणजे ट्रॅपमध्ये फसलेल्या व्यक्तीच्या सामाजिक आणि पारिवारिक जीवनाचा. त्यामुळे सल्ला तोच जुना जाणत्यांचा, काळजी घ्या. क्षणिक आनंद किंवा मोहापोटी आयुष्याचं वाटोळं करू नका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.